दरम्यान झी 24 तासच्या मोहिमेचं सर्व स्तरातून कौतुक होतं। यामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमोल मिटकरी, सुषमा अंधारे यांनी देखील झी 24 तासचे आभार मानले। मी झी 24 तासचे आभार मानतो की जागरूक पत्रकारिता झी 24 तासच्या माध्यमातून घेण्याचा फायदा मिळालेला आहे। छत्रपती संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं आपलं दैवत आहे आणि शेवटी ज्यावेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि जर का वेळेत जर का आपण ह्या घटना थांबवल्या नक्कीच काही अनर्थ घडत नाही आणि मला वाटतं ह्या जागरूक पत्रकारितेमुळे आज मोठा अनर्थ टळलेला आहे मी असंही म्हणू शकतो। आणि म्हणून जी गोष्ट जी 24 तासात दिलेली आहे त्याला एक चुकीचं वळण येऊ शकलं असतं, परंतु आपल्या जागरूक पत्रकारितेमुळे झालं नाही। झी 24 तासचे मनापासून आभार मानतो। झी 24 तासने आज सकाळपासून विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास जो अपलोड झालेला आहे त्याविरुद्ध जी एक मोहीम उघडली होती, त्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी तीव्र भावना, संतप्त भावना व्यक्त केल्या। त्याची गंभीर दखल आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेऊन विकिपीडियावरचा तो मजकूर हटवला। याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो।